उठा उठा, दिवाळी झाली, कॉलेजला जायची वेळ आली. तर आज मोठ्या पहाटेच मी निघालो बसने कॉलेजकडे. मीठे रस से भरी ओढी राधा रानी. आणि मस्त पैकी भजन कीर्तन ऐकत आपला प्रवास चालू होता. मग अर्धा प्रवास संपल्यानंतर बस थांबली नाश्ता वगैरे करायचा. आणि आईने आपल्याला आलूची चटणी दिली होती टिफिन मध्ये. मग मी तीच खाल्ली, कारण की तसं पण मला बाहेरचं खाणं आवडत नाही. आजकालच्या लहान लहान निगरेले काय माहिती काय गेमाचं मळ लागलं. विषय बोटात चालतात ते फिरवत. अरे बाबा, गाडी स्टॉपवर थांबणारच आहे. लोकांना एवढी काय घे मला कळत नाही की स्टॉप यायच्या आधी सीटावरील लोक मधात उभे राहून जाम गर्दी करतात. दिस इज कॉल्ड इंडिया. मी माझ्या तोंडाला दुपट वगैरे बांधून घेतलं. काय करता, गर्दी वगैरे झाली. असं आहे, आपलं फॅन फॉलोइंग खूप आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये. आणि या सिटीने सर्वात मोठी प्रॉब्लेम म्हणजे हे ट्रॅफिक. तुम्ही गेला ना तर 10 मिनिटाच्या कामाला अर्धा तास लावतात. मी ना पा तोंडाले कसं दुपट बांधलेलं आहे असं आपल्या गावाकडे बांधतात. फक्त आता असं नको म्हणजा की नक्षलवादी दिसू राहिला भाऊ. तसं हलत्या भलत्याचं काम नाही दुपट बांधणं. दुपट बांधायला पण टॅलेंट लागतं. मग कसं तरी कष्ट करत करत गेलो आपल्या. आणि 8 दिवस काय घरी गेलो फ्लॅटवर. तर तसं वर्षानुवर्ष कोणी राहतच नाही. म्हणजे एवढा कचरा आणि कसं मस्तच काम. मग आपले प्रणव शेट आलते. कसं आहे म्हणे, तो मॅकबुक पोहते दर्शक आपला कोडिंग वगैरे रन करून पाहा लागते 2-3. मग जेवण करायला गेलो मी, तोपर्यंत तो कोडिंग करू आलता. आणि लॅपटॉप आला तेव्हापासून तर त्याला चार्जिंग काही केली नव्हती, म्हणून आज त्याला चार्जिंगला लावून टाकलं. आणि आम्ही भिडलो आता फ्लॅटची क्लिनिंग करायसाठी. आपल्याला टिपटाप काम असलं ना तर बडे एकदम जमून जाते काम. आणि भाऊ, हे सगळ्यात मोठं संकट म्हणजे आता असाइनमेंट कम्प्लीट करणं. मी ना घरी काही लिहिले नाही, 2 असाइनमेंट लिहिले. तर आता मी भिडतो कामाले. राधे राधे.